हाय फ्रेंड्स, तर आज आपण पाहणार आहोत नवीन डिझाईन, नवीन फुलाचे क्रॉसचेट फूल आपण पाहणार आहोत. त्यासाठी आपल्याला लागणार आहे लोकर. तुम्ही तुमच्या आवडीची कोणतीही लोकर घेऊ शकता, कात्री आणि हे आपले क्रॉसचेट सुई. तर चला आपण सुरुवात करूया. पहिल्यांदा आपण पिवळी लोकर घ्यायची आहे. तुम्ही तुमच्या आवडीची घेऊ शकता. हे पहा, आपण एक लूप करायचा आहे. त्यानंतर आपण चेनला सुरुवात करू. 2 3 4 5 6 7 8 9 10. हे पहा, अशा प्रकारे आपण या, तुम्हाला परत एकदा दाखवते मी. हे पहा, अशा प्रकारे चेन आपण घ्यायची आहेत. अशा प्रकारे आपण याच्यामध्ये 61 चेन करून घेणार आहोत. तर हे पहा, आपल्या या 60 चेन तयार झाले आहेत. तर यापुढे आपण आता हे पहा, इथे 5 चेन आहेत, या स्किप करणार आहोत. त्यानंतर 6व्या चेनमध्ये आपण हे पहा, इथे 6व्या चेनमध्ये 1 2 3 4 5 6, 6व्या चेनमध्ये आपण डबल क्रॉसचेट घेणार आहोत. हे पहा, अशा प्रकारे. तर हे पहा, अशी डिझाईन तयार होते. त्यानंतर आपण पुन्हा हे पहा, 1 2 चेन, बेसचं जे चेन आहे ते आपण 2 चेन स्किप करणार आहोत. त्यानंतर आपण तिसऱ्या चेनमध्ये पुन्हा एकदा डबल क्रॉसचेट. हे पहा, अशा प्रकारे. पुन्हा आपण 1 2 3 चेन घ्यायचे आहेत. त्यानंतर पुन्हा आपण हे पहा, अशा प्रकारे. तर पुन्हा नंतर आपण सेम स्टिच, हे पहा, डबल क्रॉसचेट घेणार आहोत. हे पहा, अशा प्रकारे. त्यानंतर पुन्हा आपण 1 2 स्किप करणार आहोत. नंतर तिसऱ्या चेनमध्ये आपण पुन्हा डबल क्रॉसचेट करायचे आहे. पुन्हा आपण हे पहा, 1 2 3 चेन घ्यायचे आहेत. हे पहा, अशा प्रकारे. त्यानंतर आपण पुन्हा सेम स्टिचमध्ये आपण एक डबल स्टिच घेणार आहोत. हे पहा, अशा प्रकारे. पुन्हा आपण 1 2 स्किप करायचे आहेत. तिसऱ्या चेनमध्ये आपण डबल क्रॉसचेट घेणार आहोत. हे पहा, अशा प्रकारे. पुन्हा आपण 1 2 3 चेन घेतले आहेत. हे पहा, 3 चेन घेतलेले आहेत. पुन्हा आपण डबल क्रॉसचेट सेम स्टिच करायची आहे. तर हे पहा, अशा प्रकारे हे आपली डिझाईन तयार होईल व्ही शेपमध्ये. तर हे पूर्ण आपण करून घेऊया. रिपीट आपण हीच डिझाईन करायची आहे. तर हे पहा, अशा प्रकारे आपली ही व्ही शेप डिझाईन पूर्ण तयार आहे. हे पहा, अशा प्रकारे. हे पहा, व्ही शेप डिझाईन पूर्ण आपण चेनमध्ये करून घेतलेले आहेत. त्यानंतर पुढे आपण इथे 3 चेन घ्यायचे आहेत. 1 2 3. त्यानंतर आपण ही डिझाईन टर्न करायची आहे. त्यानंतर या व्ही शेपमध्ये आपण वरच्या साईडला हे पहा, इथे आपण डबल क्रॉसचेट घेणार आहोत.
हे पहा अशा प्रकारे. हे पहा डबल क्रॉसचेट. पुन्हा आपण डबल क्रॉसचेट घेणार आहोत. हे पहा. तर इथे आपले 1 2 3 डबल क्रॉसचेट झालेले आहेत. त्यानंतर आपण पुन्हा एक डबल क्रॉसचेट घ्यायची आहे. तर अशा प्रकारे आपण यामध्ये 6 डबल क्रॉसचेट करून घेऊ. हे पहा 1 2 3 4 5. अजून एक आपण डबल क्रॉसचेट घेऊ. हे पहा अशा प्रकारे 6 झालेले आहेत. खूपच छान आणि सोपी पद्धत आहे. त्यानंतर आपण हे पहा इथे या गॅपमध्ये, हे पहा या गॅपमध्ये आपण सिंगल क्रॉसचेटने हे पहा अशा प्रकारे स्टिच करून घेऊ. तर हे पहा पुन्हा एकदा दाखवते मी. आपण आता पुढच्या व्ही शेपमध्ये डिझाईन करणार आहोत. हे पहा डबल क्रॉसचेट 1 डबल क्रॉसचेट 2 डबल क्रॉसचेट. हे पहा 3 डबल क्रॉसचेट 4 डबल क्रॉसचेट 5. हे पहा डबल क्रॉसचेट 6. हे पहा अशा प्रकारे. त्यानंतर आपण इथे हे पहा या गॅपमध्ये आपण याला स्टिच करून घेणार आहोत सिंगल क्रॉसचेटने. हे पहा अशा प्रकारे आपण ही पूर्ण डिझाईन करून घ्यायची आहे. शेवटी फक्त आपण इथे थोडासा बदल करणार आहोत, ते मी तुम्हाला दाखवते. तर हे पहा अशा प्रकारे आपली ही फुलाची डिझाईन तयार आहे. आपण इथे अजून पुन्हा एकदा मी तुम्हाला दाखवते. हे पहा आपण इथे डबल क्रॉसचेट घ्यायचे आहे. हे पहा अशा प्रकारे एक घेतलेला आहे आपण. सेकंड डबल क्रॉसचेट. हे पहा अशा प्रकारे 2 घेतलेले आहेत. 3 डबल क्रॉसचेट 4 5 6. हे पहा 6 डबल क्रॉसचेट आपले इथे झालेले आहेत. त्यानंतर आपण इथे बघा आता इथे स्टिच करून घ्यायचं आहे सिंगल क्रोशेने. हे पहा. नंतर आपण हे पहा लास्ट सेकंडमध्ये आपण इथे हे पहा आपण इथे 6 डबल क्रॉसचेट घेतलेले आहेत. तर यामध्ये आपण आता 10 डबल क्रॉसचेट घ्यायचे आहेत. 2 3 4 5. हे पहा खूपच सोपी आणि छान पद्धत आहे. 6 7 8 9 10. हे पहा अशा प्रकारे आपण या व्ही शेपमध्ये आपण इथे 10 डबल क्रॉसचेट घेतलेले आहेत. हे पहा आता या लास्टमध्ये पण आपण 10 डबल क्रॉसचेट घेणार आहोत.
1 2 3 4 5. हे पहा, खूपच छान सोपी पद्धत आहे. तुम्ही सुद्धा एकदा ट्राय करून पाहू शकता. हे पहा, आपले किती 1 2 3 4 5 6 7 8 9. हे पहा 10. ते आपले हे कंप्लीट झालेलं आहे. आपण इथे दोरा कट करून घेऊ. थोडासा मोठा आपण दोरा सोडणार आहोत. तर हे पहा, अशा प्रकारे आपले हे डिझाईन तयार झालेली आहे. याच्या आधीही सुद्धा खूप छान व्हिडिओ मी केलेले आहेत फुलांचे, ते सुद्धा तुम्ही पाहू शकता. हे पहा, आपण आता दोरा कट करून घेऊ. पण इथे एक नॉट लावून घेऊ. हे पहा, अशा प्रकारे. हे पहा, आपले हे गुलाबाचे फूल तयार आहे. याला आपण इथे हे पहा स्टिच करून घेऊ. हे पहा, अशा प्रकारे आपण इथे याला स्टिच करून घेणार आहोत. आपण ॲडजस्ट करत हे स्टिच करायचं आहे. हे पहा, अशा प्रकारे. तर हे पहा, अशा प्रकारे आपले हे गुलाबाचे फूल तयार आहे. खूप छान आणि सोपी पद्धत आहे. तुम्ही सुद्धा ट्राय नक्की करा. तर हे पहा, अशा प्रकारे मी इथे ही वेगवेगळ्या रंगाची फुले केलेली आहेत. डेकोरेशनसाठी हे पहा, मी इथे मोती लावलेले आहेत. तर तुम्हाला सुद्धा नक्की आवडेल आणि खूप सोपी पद्धत आहे. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा. तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.